समताला मी पहिल्यांदा बघितलेलं 28 फेब 2015. आम्ही ट्रेकिंगला जात होतो आणि आमच्या ग्रुपचं ती पार्ट नव्हती. एका मैत्रिणीची ती मैत्रीण होती जिला तिने इन्व्हाइट केलं होतं ट्रेकसाठी आणि ती आमच्या ग्रुपमध्ये आली होती. सो मग आम्ही ट्रेनमध्ये तिला मी बघितलं आणि एक वेगळी अनोखी व्यक्ती, लाईक वेगळं कॅरेक्टर होतं माझ्यासाठी. एकतर मला असं वाटलं ही कोरियन कोण आहे, तिच्या लुकवरनं की कोरियन कोण आहे. आणि देन पहिल्यांदा भेटल्यानंतर तिने माझ्याशी अजिबात बोललं नाही, की त्यावेळेस एक शाळेत मुलगा असल्यामुळे तिच्यासाठी तो मी एकदम नथिंग होतो. आणि तो ट्रेक स्पेशल एवढ्यासाठी झाला की त्या दिवशी फेब्रुवारी महिन्यात आमची भेट. फेब्रुवारी महिना, एका दिवशी सकाळी ऊन होतं नॉर्मली, त्याच्यानंतर दुपारी जो भयानक पाऊस चालू झाला, या वातावरणात आमच्या एक दोघांची भेट झाली होती. आणि त्याच्यानंतर आमच्या फ्रेंडशिपची सुरुवात हळूहळू झाली. मग आम्ही आणखी एक एक किल्ले करत गेलो, एक एक ट्रेक्स करत गेलो, त्याच्यामध्ये आमची बॉन्डिंग झाली. सोबत रिलेशनशिप मला 2 वर्ष लागली हे कळायला की मी खरंच त्याच्या प्रेमात आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं काही मी ठरवलं नव्हतं, बट होती मी त्याच्या बाबतीत थोडीशी पॉझिटिव्ह. देन मला रिअलाइज झालं की हा बाबा मी प्रेमात आहे. मग 2 वर्षांनंतर अजून स्टील त्याने मला आत्ता प्रपोज केलंय, एक 15 to 25 days बिफोर. नाही तर त्याच्या आधी त्याने मला प्रपोज नव्हता केला. आम्ही नॉर्मली जस्ट फ्रेंड आहोत, स्टील आम्ही फ्रेंड्स आहोत. मला रडायचं नाहीये. इमोशनल होता क्वेश्चन. ओके, एक आहे की माझ्या पप्पांचं माझ्याशिवाय काहीच नाही होत. सो मला नाही माहिती मी माझं लग्न झाल्यानंतर त्यांचं कसं होतं. आणि हां, म्हणजे माझ्यासाठी खूप अमेझिंग फिलिंग असेल, असं काही वेगळं नसेल की हा मी तुषारच्या घरी जाणार आहे किंवा काय. पण एक असं वाटेल की म्हणजे माझ्या पप्पांसाठी मला थोडंसं हे वाटेल. त्यांना प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक गोष्ट आहे, किंवा त्यांना कोणती वॉच घालायची, त्यांना काय घालायचं आहे, त्यांना काय हवं आहे, हे माझ्यापेक्षा जास्त आमच्या घरात कोणच नाही होत. सो ती गोष्ट कुठेतरी मिसिंग होणार आहे.
लहानपणापासून जेवढी मस्ती केली ना, जाम मिस. काही पागलपंती करणं, घेऊन तिला नाचणं, तिला काही बोलणं, चिडवणं, जेवताना आठवण काढणं, खूप गोष्टी मिस करणार. इव्हन लाईफ मध्ये कधी प्रॉब्लेम्स आले ना, तेव्हाही तिने खूप सपोर्ट केला. ती कोणतीही सिच्युएशन असो. माझ्या दोन्ही बहिणींनी मला खूप सपोर्ट केला. इवन सायली, इवन समता. सजना आकर रंग मोरे तू रंग जा. है मिलन के ये जो साज मेरे मन के सुन ले गुहार. तेरी जो गन तुझसे मिलने खड़ी है द्वारे कर हर श्रृंगार. है मिलन के ये जो साज मेरे मन के सुन ले गुहार. तेरी जो गन तुझसे मिलने खड़ी है द्वारे कर हर श्रृंगार. सो बेसिकली तिच्यातल्या माझ्या क्वालिटीज सेम असल्यामुळे तिला ट्रेकिंग आवडते. पहिला मुद्दा, तिला फिरायला आवडतं, तिला राईड्स आवडतात. तिला चहा आवडत नव्हता. चहा माझा सगळ्यात आवडता विषय आहे आणि जो तिला आवडत नव्हता. पण आता वेगळी गोष्ट झाली की तिला माझ्यापेक्षाही चहा जास्त आवडतो. मला जेवढा चहा आवडतो तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त चहा आवडतो. आणि खास म्हणजे मला तिच्या हातचा चहा जास्त आवडतो. विचार केला तर पूर्ण झाला ना. हाच विचार करते ना. असं यांनी काय सांगितलं, संस्कृत प्रार्थना त्वया धर्मपत्नी नाम आहे ना, यांच्या पत्नीच्या रूपाने यांनी याचा स्वीकार केलेला आहे. आजपासून सगळा सांभाळ ते करणार आहेत, काय हवं नको ते बघणार आहेत आणि त्यांच्या आज्ञेचं पालन तू करणार करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. ते येताना फोन करतील, मी निघालोय स्वयंपाक करून ठेव, मी परत फोन करायला येताना पार्सल घेऊन ये, असं सांगायचं नाही. महत्वाचं. तिच्यासाठी माझी एक स्पेशल मुमेंट म्हणजे आम्ही ट्रेक्सला जाणं आणि ते प्रत्येक किल्ल्यावर जाणं आणि ट्रेकिंगला जाणं ही आमच्या स्पेशल मुमेंट होते. आणि त्यातली मला एक सगळ्यात जास्त आहे मुमेंट ती म्हणजे तिने जेव्हा पहिल्यांदा माहुली किल्ल्यावर आली होती. कारण माहुली किल्ला माझा सगळ्यात जवळचा किल्ला आणि तिचं त्या किल्ल्यावर येणं आणि मला तिला त्या किल्ल्यावर घेऊन जाणं हे माझ्यासाठी खूप प्रेशियस होतं. आणि कारण जेव्हा जेव्हा मी तिथे जात होतो मी इमॅजिन करत होतो की ही इथे आली असेल तर ही कशी बघेल किंवा मी तिला तिथे इमॅजिन करत होतो. आणि जेव्हा मी पहिल्यांदा तिला घेऊन गेलो होतो सो माझ्यासाठी ते स्पेशियस होतं. देख के यूं तुझे अब ना मांगे मन मेरा कुछ भी, तू मिल गया सब मिल गया. रूखा रूखा सा था तेरे आने से सब खिल गया, सब खिल गया. दिल मेरा है जुड़ा तुझसे, दिल मेरा है जुड़ा तुझसे. माझ्या
बऱ्याच गोष्टी म्हणजे मी अशी थोडी चिडचिडी आहे, तो शांत आहे. हा एक मोठा डिफरन्स आहे. मी चिडचिड करते पण तो मला समता बस एवढं वाक्य बोलून तर मला शांत कर, समता बस. त्याच्यासाठी माझ्यासाठी हे इनफ असतं की हा बाबा या टोन मध्ये बोललेलं आहे, आता आपल्याला शांत बसावं लागणार आहे. दिल मेरा है जुड़ा तुझसे तिच्यासाठी मेसेज असा की जशी आहेस तशीच राहा, कारण तू अशीच मला आवडतेस. मला हवे म्हणून कधी चेंज नको होऊ की याला ही गोष्ट आवडत नाही, कारण त्यातली ती तुझी क्वालिटी आहे. आणि फक्त माझ्यासोबत फिरणं कधी बंद करू नको, कारण तो आपला एक कनेक्टिव्हिटी पार्ट आहे आपल्या लाईफचा. त्याच्यामुळे फिरणं हे कधी बंद होऊ नको देऊ आपल्यातलं. आणि कधी मी रुसलो तू मनव, तू रुसली तर मला जरा मनव, कारण त्यात मी कधी रुसतच नाही. खरं बघायला गेलं तर मी कधी रागवत नाही. कधी रागवलं समजून घे. एक दिल है, एक जान है, दोनों तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है. यांचं आणि तुषार दादाचं रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे. इनफॅक्ट मी सगळ्यांना सांगते, माझे फ्रेंड्स, फॅमिली असू द्या, कुणीही असू द्या, की मी अशा भावांचं रिलेशन कधीच नाही बघितलं. आणि मोहित साहेबांनी आज ते एकदम क्लिअर केलंय. जसा भाऊ राहिलो तसे आज ते खूप राहिलेत. आणि सिरियसली हिज बॉन्डिंग वॉज नेव्हर एंडेड. म्हणजे त्यांना एकदम नाही, ते जर घरात नाही आले तो ही वॉज लाईक की नाही 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 तुषारला काय झालं, फोन का उचलत नाही, फोन का उचलत नाही. जर 3 कॉल नंतर दादाने फोन नाही उचलले तर मोहित साहेब वॉज लाईक टू मच पॅनिक. म्हणजे ते राग पण तितकंच, ते अग्रेसिव्ह पण होतं, पण त्यांच्या मागचं एक ते असतं ना बॉन्डिंग, ते समजतं. ऑल द बेस्ट. त्याला फक्त आमच्याकडनं ऑल द बेस्ट आणि सहानुभूती, बाकी काय नाही. बाकी काय नाही, फक्त सहानुभूती आमची तुझ्याबद्दल. सुखीरा सुखीरा दिल्या घरी, सुखीरा. मला काय प्रॉब्लेम उठणार नाही, मी तर बसेल, बहीण त्याला मी काय करायचं. रेकॉर्ड ये ऑन रेकॉर्ड बोल रहे, ऑन रेकॉर्ड बोल रहे. पार्टी देणार, पार्टी देणार किंवा डिनर मध्ये आम्ही आमचं काम करणार. पार्टी पार्टी हा पार्टी झालं. आम्ही कुठं दिले सगळ्यांचं ऐकले. आम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी ट्रेकला घेऊन जा. ट्रेक Every year I long for celebration, for the love of gold, of a special kind. We're in this together with passion. You know what's on my mind. It's time to be true. Shake, swirl and groove. Love binds us true.
तुषारचं रिलेशन आहे ना खूप भारी आहे. समता ऑलवेज शी इज लाईक क्रेझी गर्ल, नेहमी भांडणं वगैरे करायची, बडबड वगैरे. तसं तुषार दाजी एकदम ऑपोजिट, कम्प्लीट ऑपोजिट. नेहमी समजून घेणं, एकदम शांततेत सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं तुषार दाजींचे क्वालिटीज.